जर मी तुझ्यासोबत लग्न न करता दुसऱ्या पोरीसोबत लग्न केलं तर तू काय करशील? मी जर तुला सांगितलंच नाही आणि चुपचाप जर लग्न करून आलो दुसऱ्या पोरीसोबत आणि असं सरप्राईज दिलं तुला, तर आपण पण लवकरच लग्न करू. आता आरोही वर्सेस मी, बघू आता कोणाची टीम जिंकती. ते बघ हवेने उडता येते ते. दुसरी पण जिंकलेलं. हा, ते दोन्ही मॅच रडून पडून जिंकले, पण आता आहे ना ही मॅच 100% हारणार. मॅचच्या मध्ये ट्रायल. सगळ्यात पहिली मॅच, सगळ्यात पहिल्या मॅचला तुम्ही डायरेक्ट बॅटिंग कसं काय केली? नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर काही या ठिकाणी मस्तपैकी आवरून मी तर रेडी झालेलो आहे, बट आरोहीचं अजून काही आवरलेलं नाही. थोडी टाइमपास करते ना आरोही, काही धपा अजून बुरशी बारशीच फिरतीये. ए, माझी आंघोळ झालेली आहे. आज आहे ना तिने काहीच आवरलेलं नाहीये. मी तर 5 मिनिटात आवरून रेडी पण होतो. 5 मिनिटात? मग 3 घंटे लावले तू आवरायला. 3 घंटे लावले आवरायला? कधी लावले 3 घंटे? 5 मिनिटात आवरून मी रेडी होतो. 5 मिनिटात आवरला. आंघोळच तू 2-3 घंटे केली ऋषी. पण आवरलं तर 5 मिनिटात ना. केअर केली. असं आणि गाईज आता फिरायला वगैरे गेलो होतो, त्याच्यामुळे स्किन केअर करणं खूप जास्त गरजेची होती. आणि गाईज ही जी दिसते ना, ही बाल्कनी आपली, म्हणजे जे ओपन टेरेस आहे, इथं आमचं चालू आहे की वरती ना शेड मारून घ्यायचे आणि खालचा जो झोका आहे ना तो वरती घेऊन यायचा इथं ठेवायला. कारण त्या झोक्याचा आहे ना खाली पार्किंगमध्ये काहीच उपयोग होत नाहीये. तो जर झोका वरती आला ना त्याचा इथं तरी उपयोग होईल आणि इथं मस्तपैकी वरतून शेड येईल. तर आमचं तेच चालू आहे की वरती ना मस्त शेड मारून घेऊ. तसं तर सोलारमुळे इथं ऑलरेडी सावली आहे, पण शेड वगैरे लावलं ना की अजून सावली वाढेल. आपण गावाकडे गेलो तेव्हा किती कंटिन्यू पाऊस चालू होता आणि जसं तिकडून आलो पाऊसच गायब झालाय. तिकडचा पण पाऊस गेला, इकडचा पण पाऊस गेला. हा ना, आज तर चांगलं कडक ऊन पडलेलं आहे. असं वाटतंय उन्हाळ्यात चालू आहे. मी जसं आवरून रेडी झालो होतो ना, आरोहीने माझ्यासाठी मस्तपैकी ना शेक आणून दिला होता. गावाकडनं आल्यानंतर आरोहीने मस्त सगळी बेडरूम आवरून काढली. अजून मला बेडरूम झाडून पुसून पण काढायची आहे. काल तर झाडली होती ना तू? झाडली होती पण परत खराब होते ना, रोज झाडावी लागते. आरोही, इमॅजिन कर, जर मी तुझ्यासोबत लग्न न करता दुसऱ्या पोरीसोबत लग्न केलं तर तू काय करशील? तुझे हातपाय तोडन असे ढुंगावर फटके देईन तुझ्या. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही करणार. म्हणजे मी दुसऱ्या पोरीसोबत लग्न केलं तर? अरे मारन ना तुला, चांगले हातपाय तोडन तुझे. पण हातपाय तोडून ते तोडून मी तर त्या पोरीचं होईल ना, तुला काय भेटेल? अरे लग्नाच्या पहिले तोडन ना, मग ती पोरगी तुझ्या सोबत लग्न नाही. मी जर तुला सांगितलंच नाही आणि चुपचाप जर लग्न करून आलो दुसऱ्या पोरीसोबत आणि असं सरप्राईज दिलं तुला, तर कारण आहे ना कमेंट सेक्शन मध्ये खूप जण म्हणत होते की आरोहीवर असा प्रँक कर, तसा प्रँक कर. पण गाईस ती पण कमेंट वाचती, मी तसा प्रँक करूच शकत नाही. म्हणून म्हटलं डायरेक्टली तिलाच प्रश्न विचारू की तिने काय रिॲक्ट केला असतं. आणि जर ओरिजिनल मध्ये केला असतं, जर प्रँक नसतं तर तुला लय फटके दिले असते मी. पण फटके देऊन काही करून मी तर वापस नसतो आलो ना, मग काय केलं असतं? पुढं काय केलं असतं? मी मेन म्हणजे तुला सोडलंच नसतं असं एकट्यामध्ये. इतका वेळ मी तुला दिलाच नसता. मी तुझ्या सोबतच असते. मग तू कसं लग्न केलं असतं? असं सोबत राह. आपण पण लवकरच लग्न करू. आता कमेंट सेक्शन मध्ये ना खूप प्रश्न असतात गाईज, म्हणजे कुठेही मला त्याच कमेंट असतात की लग्न कधी करताय. आपण फिरायला गेलो होतो, 2-3 वयस्कर बाया होत्या, त्या पण म्हणे तुमचं लग्न झालंय का? हा, लग्न नाही झालं तर मग लग्न कधी करताय म्हणे. आम्हाला पण बोलवा म्हणे लग्नाला. आम्ही जेव्हा लग्न करू ना तेव्हा सगळ्यांना आमंत्रण राहणार आहे. आज पहिल्यांदा ऋषी माझ्यापेक्षा जास्त गोरा दिसतोय आणि हँडसम पण दिसतोय. हा, तुझ्यापेक्षा हँडसम दिसतोय. तू जास्त हँडसम दिसती, बरोबर. तुझ्यापेक्षा आज मी जास्त हँडसम दिसतोय. माझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसतोय पहिल्यांदा. जाऊ दे, दुसऱ्या पोरीसोबत तर काही मी लग्न करू शकत नाही. तेवढं माझं नशीब चांगलं नाहीये. खराब नाही म्हणायचं होतं. तुझ्यासोबतच लग्न करायचंय मला, कारण माझं नशीब खूप खराब आहे असं मी म्हणत नाही, कारण माझं नशीब खूप चांगलं आहे. आय लव्ह यू आरोही. अरे बापरे, आज सूर्य कोणत्या दिशेने उगवलेला आहे मला ते बघून यावं लागेल सर्वात आधी. तू म्हणली ना आज मी चांगला दिसतोय, त्या खुशीमध्ये मग तुला आय लव्ह यू म्हटलं मी. ओके, आय लव्ह यू टू. हँडसम आहे ना पोरांना म्हणत असते, पोरींना म्हणता ब्युटिफुल. म्हण ना ब्युटिफुल. हा, मी जर दुसऱ्या पोरींना ब्युटिफुल म्हणलं, तू मारशील ना मला. मला म्हण, मला काय? हँडसम ब्युटिफुल. थँक्यू. आणि एक दिवस आहे ना मी व्लॉग मध्ये ना माझं कम्प्लीट जे कार कलेक्शन आहे ना ते दाखवणार आहे. हे बघा, छोटे कार कलेक्शन आहे. कधी अशा मोठ्या गाड्या खरंच येतील माझ्याकडे काय माहिती. चल ना आपण आपल्या गेमिंग चॅनल साठी शूट करू. हा, आज कोणता गेम खेळायचा? चल खाली जाऊन डिसाईड करू. आता आहे ना हर्षद पण आलेला आहे शाळेतून आणि हर्षदचे माझे ना भांडणं झालेले. सो हर्षद आणि मी ना बोलणार नाही एकमेकांना. आपले असे कधी झाले भांडण? हा का, विसरला? कामेरी कसम तेरी कसम. हा, कोटारड्या. आपले कधी भांडण झाले? आपण म्हणजे काहीतरी रिझन आहे ना की आपण दोघं बोलत नाहीये. तसं आहे, पण मी बोलताय ना, तूच बोलत नाहीये. तू कुठं सॉरी म्हणला मला की जाऊ दे दादा असं तसं. हर्षदला ना माझं काम ऐकायचंय ना खूप जास्त जीवार येतं, त्याच्यामुळे ना हर्षदवर मी रुसलेलो होतो. बाप, तुझं काम नाही ऐकत आणि तुला किती वेळेस 100 वेळेस सॉरी म्हटलं असेल.
हा कुठे 100 वेळेस सॉरी म्हणला. मी 1-2 वेळेस सॉरी म्हटला, ते पण मनापासून नाही म्हटला, उगा म्हणायचं म्हणून म्हणला. सॉरी. सिटअप्स मारू का तुझ्यासाठी? नको सेटअप बिटअप मारू. तुझा किती जीव गुत्तो बरं का माझ्यात. पूर्ण मनाचा जीव तुझ्यात दुखतो. बाकी कोणात नाहीये फॅमिलीमध्ये. त्यांच्यात पण आहे, पण तुझ्यात सगळ्यात नाही, जास्त. सगळ्यात जास्त फॅमिलीमध्ये तुझा कोणात जीव गुत्तो. तुझ्यात. सगळ्यात जास्त बरं का. हा, मम्मी पप्पा पेक्षा पण जास्त. हा तुझ्यात. बघ बरं का. हो. लॉक किया जाए. हा लॉक किया जाए. ठीक है, जाने दो, इसी बात पे हर्षद को माफ कर देते. आज आपण गेम खेळू मस्त. कोणता? आपल्या गेमिंग चॅनल साठी काहीतरी शूट करू ना. हा. कोणता गेम खेळायचा यार, पण तेच कळत नाहीये. थांब मी विचार करतो आणि तुला सांगतो. ठीक आहे. आणि ऑडियन्सच्या ना खूप जास्त कमेंट होत्या की 24 hours इन कार चॅलेंज करा. 2-3 वर्षापासून मी ते चॅलेंज काहीच केलेलं नाहीये, बट फायनली मी आता मनावर घेतलेलं आहे आणि लवकरच तुम्हाला चॅलेंजवाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे, ज्यामध्ये आम्ही 24 घंटे आपल्या थारमध्येच राहणार आहे. म्हणजे सकाळी जेव्हा निघणार आम्ही तेव्हा 24 घंट्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच टाइमला आम्ही गाडीतून खाली उतरणार आहे. तर बघू या चॅलेंजमध्ये आपल्याला कुठले कुठले प्रॉब्लेम फेस करावं लागतं आणि हे चॅलेंज कोण विन होतं. आपण जेव्हा चॅलेंज करू का तेव्हा खायसाठी लय मोठं घेऊन जाऊ. हा चालतं. आपण आहे ना खायचं प्यायचं सगळं सामान घेऊन जायचं आपल्याला. अंगावर रग, बेलसीट वगैरे व्हॉट एव्हर इट, जेवढ्या गोष्टी लागतात आपल्याला, पिण्याचं पाणी वगैरे सगळं सोबत घ्यावं लागणार आहे. आपण तिघं तर गाडीत राहू ना, सो आपल्याला ना काही जर मदत पण पडली, इमर्जन्सी काम पण पडलं तर अमोल आहे ना आपल्याला हेल्प करेल. तर बघू आपल्या हातातलं जे चॉकलेट आहे ना ते लवकर कोण फिनिश करतं. 3, 2, 1 गो. विन. अरे मी तर खाल्लंच नाही. दाखव, खाल्लं का? अजून तोंडातच आहे. हर्षदन मी जिंकलो. गाईज आम्ही ते चॉकलेट खातोय ना, तर त्याची घाण आहे ना थोडी खाली पडली बरं का, तर एवढी चिडचिड करते आमच्यावरती. चिडायचं कारण काय त्याला? अरे मुंग्या होतात, ते मुंग्यात जात नाही. मग आम्ही ना मस्तपैकी एक गेमिंग व्हिडिओ शूट केला. आम्ही ना एक पण मॅच जिंकलो नाही भाऊ. बॅड लक पण खराब आहे आपलं. जिंकणार. एक दिवस असा येईल की आपण सगळे चिकन डिनर आणणार. आम्ही ना BGMI खेळत होतो, त्याच्यात आमचा एक पण चिकन डिनर झाला नाही. बट खऱ्या आयुष्यामध्ये मला पण भूक लागलेली आहे. सो आरोहीला म्हटलं मस्तपैकी माझ्यासाठी काहीतरी बनव. सो काय बनवती तू? खिचडी, पतली खिचडी. सो आरोही माझ्यासाठी पतली खिचडी बनवती. पतली का पण असं अचानक? पतली कशाला? मग अशी चांगली लागते ना, अशी मस्त टेस्टी लागेल ना खायला. असं अचानक पतली खिचडी? ठीक आहे कर. आरोहीनी ना मस्तपैकी खिचडी बनवलेली आहे. असं काय बघतीये असं? स्टॅच्यू झाली. एक गलती हो गई है. क्या गलती हो गई? पकडो जल्दी से तुम. शेंगदाणे नाही टाकले यार. आरोहीचं नेहमीच काय, ती शेंगदाणेच कस काय विसरती काय माहिती खिचडीत टाकायचं. अरे मला वाटलं तुला लय भूक लागलेली अजून, मी एवढं सगळं प्रॉपर केलं आणि शेंगदाणे विसरून गेली. आणि मला म्हणे की पतली खिचडी करती म्हणे. आणि खिचडी बघा, ही कोणत्या अँगलनी पतली खिचडी आरोही? हो जाता है कभी कभी. खा लो ना भाई साहब. हो जाता सगळं चुकूनच ठेवलं. एक तर शेंगदाणे पण टाकले नाही, माझी फेवरेट गोष्ट. सोयाबीन. सोयाबीन पण नाही टाकले. सोयाबीन तर घरातच नाही म्हणून नाही टाकले. हो काय आठवण नको देऊ रे. खाऊन घे. जाऊ द्या, ती खिचडी हुकली असली तरी भूक लागली आहे खूप. तर आता मस्तपैकी खिचडी खाऊन घेऊ बिना शेंगदाण्याची. मला आरोही दिलेलं क्वेश्चन विचारायचं आहे. क्वेश्चन ते सांगा, त्याच्या क्वेश्चनचा आन्सर. लोणच्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मला माहिती. पिकल. पिकल. सोपं आहे. आज आम्हाला शाळेत शिकवलं म्हणून. म्हणजे तुला माहित नव्हतं लोणच्याला पिकल म्हणता म्हणून? माहिती होतं, पण आता ध्यानात आलं की आता मी पिकल खातोय म्हणून विचारले. काही जात आहे ना, मी पार्किंग मध्ये आलेलो आहे ना. आपल्या थारची हालत बघा ना किती जास्त खराब झाली आहे थार. मला आहे ना गाडी वॉश करायची होती, बट नंतर कळलं की आपल्या बोरला पाणीच नाहीये. लय खराब झाली यार ती. आता आम्ही सोसायटीत आलेलो आहे. खूप दिवस झाला आम्ही बॅट बॉल वगैरे काहीच खेळलं नाही सोसायटीमध्ये. आणि सोसायटी आता मस्तपैकी मोकळी पण आहे. तर आता आहे ना आम्ही बॅट बॉल खेळणार आहे. तुम्ही दोघं एका टीम मध्ये, हर्षदन मी एका टीम मध्ये. आम्ही हारलो. कस काय हारले? हे माझ्या टीम मध्ये म्हणलं हारले. काय स्वतःवर अरे तुम्ही भांडते का बरं? जाऊ दे, आरोही दिदी मी अमोल दादा. हा ठीक आहे ठीक आहे. हर्षद आणि तू एका टीम मध्ये, अमोल आणि मी एका टीम मध्ये. बरं का? हारला. नाही मी नाही हारत. मेरे को ट्रस्ट आहे. हा? रनची ठेवायची. हो रन पण ना. मग आपण चौके 6 ते ठेवू ना. आता आरोही वर्सेस मी आहे. बघू आता कोणाची टीम जिंकती. हा आमचा स्टंप आहे. हा आमचा सेकंड स्टंप आहे. आता आहे ना आम्ही स्टंप पण सेट केलेले आहे. हर्षद आणि आरोही एका टीम मध्ये, मी आणि अमोल एका टीम मध्ये. पहिले तुमची बॅटिंग जा. आरोहीला आता मी पहिल्याच बॉल मध्ये आउट करणार आहे. अरे 4 रन भेटले त्यांना. नीट बॉल टाक रे, पायाला बियाला नको मारू. इकडे कुठे? आरोही तर काही आउट व्हायचं नाव घेत नाहीये, पण आता आउट करतो मी तिला. वा वा, व्हेरी गुड अमोल. अरे यार गाईज, माझ्या हातात आहे ना कॅमेरा होता, नाही तर आता 100% विकेट होती. अरे
अरे यार गाईज हातात कॅमेरा यार माझ्या. हे बघ याच्या मागे रन नाही आहे. आता आहे ना 3री ओव्हर चालू झालेली आहे. किती रन आहे हर्षद तुमचे? 13 रन. ठीक आहे. आता हर्षद बॅटिंग करतोय. हर्षदची विकेट आहे आता. आउट आहे आउट आहे आउट आहे आउट आहे गाईज. आउट आहे हर्षद. आउट आहे. पण मी ह्या साईडला रिटर्न पळालो. हा ना मग आउट आहे ना. आउट आहे ना. आउट आहे. तू पुढे आलता ना. Out आहे. नॉट आउट आहे. ते तिकडे पळालं ना. नॉट आउट आहे पण ठीक आहे. आता विकेट आहे. आउट आहे आउट आहे. काय बोललं? चल खेळतो का 3 ओव्हर झाले आहे. त्यांचे 13च रन आहे. आउट आहे. ती 14 रन काढायचे ना. चला तर यांनी ट्रायल बॉल टाकला आणि तो बॉलच मध्ये गेलाय. ट्रायल नव्हता हर्षद ट्रायल होतं. दिले मी तुम्हाला. मी पहिले सुरुवातीला ओव्हरचे बॉल पण नाही मोजले. हर्षद चिटिंग नको करू. मोजले होते ना. नाही मोजले. नंतर मोजले. सिक्स आहे. स्कूटीच्या टायरला लागला. स्कूटीच्या समोर पटकून गेला तू बोललो. ठीक आहे. चौका 4 रन. पोहोचलो होतो. गाईज आता मी आऊट झालेलो आहे. आता अमोल गेलाय खेळायला. पण अमोल नको नको नको. काय वेळेला अंपायर आहे का? थर्ड अंपायर. हे बघ इथं 4 दाखवलं 4 रन 1 दाखवलं तर विकेट. अमोल मार. 6 रन झाले. व्हेरी गुड. मार. स्टंपच उडतोय आमचा हवेनी. व्हेरी गुड अमोल. 8 रन. 5 रन लागता फक्त जिंकायला अमोल. चल हारायला तयार हो. ये जिंकलो. नाही 1 रन लागतो. 1 रन. व्हेरी गुड अमोल. व्हेरी गुड. टाय तर झाली मॅच आतापर्यंत. आता 1 रन लागतो. हारत आली तुमची टीम. हर्षद चल आउट नाही बरं का. चल नाही आउट नाहीये. ते बघ ते बघ हवेने उडता येते. ते बघ बघितलं. पण तरी बॉल लागला होता. नाही उडून लागला तो. नंतर लागला. अरे बापरे. उडल्यानंतर लागला. हर्षद चिटिंग नाही. हा चिटिंग नाही. मग आता पहिले आमची बॅटिंग दे. कस काय लास्ट टाइम तुमची दिली नाही का आम्ही बॅटिंग? आम्ही जिंकलो पण आता. नाही लास्ट टाइम डायरेक्ट दिली आम्ही. हा चला आमची पहिली बॅटिंग आहे. 6. गाईज मी एकच बॉल खेळला. 4 रन काढले आणि आउट झालेलो आहे. आता अमोल खेळतोय. अमोल पहिली मॅच तर रडून जिंकलेले आहे. आता आपण इझिली जिंकून जाऊ. कव्हर कव्हरच करतो नुसता. मॅचच्या मध्ये ट्रायल. अमोल आणि मी ना दोघं पण आउट झालेलो आहे. हर्षदला त्यांना फक्त 5 रन काढायचे आता. आउट आहे. नॉट रन आहे तिकडं. हा जे दूर मारेल त्याला आणणं पडतं. रितिका बॉल फेक. रितिका बॉल फेक. हा चल जा. तर काय ही मॅच पण आम्हीच जिंकलेलं आहे. ही पण म्हणजे पहिल्याची पण आम्ही जिंकलो. ही पण आम्ही जिंकलो. मग त्याला काय त्यात काय मोठं. आम्ही जिंकतो आता ही मॅच. पहिली मॅच ना रडून पडून जिंकलेले. पहिली नाही दुसरी पण जिंकलेलो. हा तेच दोन्ही मॅच रडून पडून जिंकले. पण आता आहे ना ही मॅच ते 100% हारणार आहे. मी बॉलिंग करत होतो. त्यांना पहिली बॅटिंग देत होतो. तर हर्षद म्हणे नाही म्हणे आम्हाला बॉलिंग करायची. म्हटलं करा चला. 6. हळू हळू. हा कवर घ्या बो. कवर घ्या. हा तुम्ही ते आउटच करा. खेळा. फोर आहे. 2 ओव्हर झालेले आहे आणि 19 रन आहे आपले. खेळ अमोल. आता अमोलची बॅटिंग आहे. चला 23 रन टू विन. 23 रन करायचे तुम्हाला जिंकायसाठी. ही मॅच तर आरवीला त्यांना हरवावीच लागणार आहे.
व्हेरी गुड. आउट आहे, आउट आहे. थांब म्हटलं होतं अरे, हा थांब म्हटलं. आउट आहे. आरोही रडायचं नाही. आउट आहे. ट्रायल बियल काही नाही. Trial नव्हतं, पण आरोही तिथे थांब बोलले होते. मग मारला कशाला? नाही हा, मग ball सोडून टाकले. मारला कशाला? आउट आहे. टाकून दिलं मी काही. पण टाकून दिलं मी काही. चल गाईज आमचा एक प्लेअर आहे ना बाहेर चाललेला आहे कामाला आहे वरती. तर ए चला मी आहे पण आता मला एकट्यालाच फिल्डिंग करायची आहे, बॉलिंग आणि शूटिंग पण. नॉट रन आहे. आउट आहे. आता आहे ना हर्षदच बाकी आहे. गाईज आम्ही जिंकलेलो आहे. ये 2 match आम्ही जिंकलोय. हा चला अजून एक मॅच खेळू. याच्यात सिद्ध होऊन जाईल की कोण डायरेक्ट टॉपचा विनर आहे. आम्ही तर जिंकलोय बरं का ही मॅच. 3 मॅच झाल्या तिच्यातल्या 2 आम्ही जिंकलो म्हणजे तुम्ही हारले. हा ना मग अजून एक मॅच होणार आहे ना आता. रडले गाईज आता आम्ही विन झालेलो आहे. सो बॅटिंग आमची पाहिजे ना तरी हर्षद रडतोय. ऐक, पहिल्या मॅचला आम्ही हे केलं, आम्ही जिंकलो होतो. तर तुम्ही कशी बॅटिंग घेतली होती? आता एक मिनिट तू म्हटला होता की आम्हाला हे पाहिजे म्हणे. पहिल्या त्याने- matchला, त्याने- पहिल्या हा matchला. तर पहिल्या मॅचला आम्ही तुम्हाला न बोलता डायरेक्ट तुम्ही म्हणे की बॅटिंग घेतो. म्हटलं घ्या. घ्या नाही. हा दुसऱ्या सगळ्यात पहिली मॅच. हा सगळ्यात पहिल्या मॅचला तुम्ही डायरेक्ट बॅटिंग कसं काय केली? तुम्ही म्हणले होते हा. आम्ही नाही म्हणलं. पण आम्ही जिंकलेलो आहे. सो आमची इच्छा आहे आता. ऐक ना पण. आम्हारी इच्छा आहे. रडले. ऐक ना आपण आम्ही बरं ठीक आहे खेळ लय रडतो हर्षद. त्याला छोटा आहे आउट करून टाकतो त्याला. खेळ रडक्या. नो ट्रायल ओनली रिअल. चार बॉल आउट. आउट. आता सगळ्यात रडका प्लेयर आरोही. आउट आहे. हर्षद हर्षद आउट आहे. आउट आहे. ते तरी आउट देत नाही रडके. ठीक आहे आउट आहे. कॅच आता. गाईज आम्हाला जिंकायसाठी फक्त 1 रन काढायचा आहे आता. ये! कळलं का टॉपचं विनर कोण आहे? कोण आहे टॉपची टीम? आम्ही. विनर. छोट्या लेकरांजवळून जिंकतो आणि टॉपचा विनर बनतो. छोटे छोटे पोरं 10-20 रडत होती. तुम्ही जिंकलोय आम्ही. नाही, आम्ही पण 2 मॅच जिंकलो, तुम्ही पण. नो विनर आम्ही आहे. हरले रे काही पोर हरले रे. आता मी प्रॅक्टिस करणार. हरले रे रडले रे. तरी काही 100 वेळेस रडले माहिती का ते. आम्ही ना खूप वेळपर्यंत क्रिकेट खेळलो. त्याच्यानंतर मूवीसाठी गेलो होतो. एक 65 मूवी बघून घरी आलेलो आहे आम्ही ना. गाईस सिरियसली एक बोर मूवी बघितला ज्याला मला खूप जास्त अति बोर झालं. त्याच्यानंतर मी घरी आलो आणि मस्तपैकी व्लॉग एडिट करत बसलेलो होतो. आणि व्लॉग एडिट करता करता कधी 2 वाजले कळालंच नाही. अँड गाईज आता वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. अँड गाईज उद्याचा व्लॉग देखील खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. उद्याचा व्लॉग एक सरप्राईज व्लॉग आहे आपल्या ऑडियन्ससाठी. तो उद्याचा व्लॉग देखील नक्की बघा. भेटू उद्याच्या व्लॉग. तोपर्यंत बाय. लव्ह यू अँड टेक केअर.